ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कामाची केली त्यावेळेस मला वाटतं मी त्या येऊन गेलो. आपल्याला ते काय परवडणार नव्हतं. आपण नोकरी करणार साधा सिंपल माणूस. प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो, याच्या आधी मी बोरवलीला बघितला, विरारला बघितला, नालासोपाराला बघितला, तर मला काही ते पसंत नाही. म्हणून मी तुमचं जे बांधकाम बघितलं ते तुम्हाला समजा वॉश बेसिन कुठे पाहिजे किंवा तुमचं किचन कुठल्या दिशेला पाहिजे, जसं आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे आपण समजा एखादा साखरपुडा किंवा एखादा वाढदिवस किंवा असं काही इव्हेंट करू शकतो. नमस्कार, मी रोशन कदम आपल्या श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपले ए विंग मधलं फ्लॅट नंबर 7 हे आपले संजय सर आहेत आणि त्यांच्या मिसेस आहेत. त्यांनी आपल्याकडे 2 BHK फ्लॅट परचेस केलेला आहे आणि आज त्यांचं पोझिशन पण झालेलं आहे. त्यांचा फ्लॅट आपण बघणारच आहोत, पण त्यांच्या आधी त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया. संजय सरांचं असं आहे की बऱ्याच वर्षांनी त्यांचं आज घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तर त्यांचा हा प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आलात? मी साहेब विलेपार्ले रामवाडी इथून आलो. विलेपार्ले पूर्व गाव आमचं बडकंबा, रत्नागिरी जिल्हा. म्हणजे कोकणातले? हो, आम्ही कोकणातले. आता मी नेहमी विचारतो की तुम्हाला आपला प्रोजेक्ट बद्दल कसं माहित पडलं? प्रोजेक्ट मध्ये काय माहिती, युट्यूब वरती तुमचे टाकलेले होते, ते युट्यूब वरती मी पाहिलं. युट्यूब व्हिडिओ बघितला? हा, व्हिडिओ बघितला तुमचा. त्याच्यामध्ये म्हणजे रिजनेबल जो रेट होता, आता काही ठिकाणी 25, काही ठिकाणी पनवेल साईडला त्या साईडला गेला तर 40, काही ठिकाणी 30, 28. आपल्या तुमच्या इथे बजेटच्या हिशोबाने तुमचा प्रोजेक्ट जो होता तो एकदम व्यवस्थित होता. म्हणजे माझ्या बजेटमध्ये जो परवडणारा असा होता तुमचा बजेट. त्यामुळे मी तुमच्या इथे फक्त आपलं नेरळचा प्रोजेक्ट बघितला की इतर कोणाचा प्रकार नाही? तसं मी प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो, याच्या आधी मी बोरवलीला बघितला, विरारला बघितला, नालासोपाराला बघितला, असे 2-3 ठिकाणी मी पनवेलला पण जाऊन आलो, पण ते आपल्या बजेटपेक्षा बाहेर होतं. त्याच्यामुळे आपल्याला ते काय परवडणार नव्हतं. आपण नोकरी करणार साधा सिंपल माणूस. त्याच्यामुळे आपले जे काय आहे ते आपल्या ऐपतीप्रमाणेच बघितलं पाहिजे. म्हणजे तुमच्या बजेटच्या आणि लोकेशनच्या हिशोबाने एकदम व्यवस्थित होतं. बरोबर आहे. प्रोजेक्टचं तुम्ही आता बुकिंग करून पण तुम्हाला वर्ष झालं असेल? हो, वर्ष झालं सर. आता वर्षभरात तुम्ही बघितलं. आता जेव्हा तुम्ही बुकिंग केलं तेव्हा आपलं फक्त जो काहीच नव्हतं, फुटिंगच काम चालू होतं. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कामाची केली त्यावेळेस मला वाटतं मी त्या येऊन गेलो. बरोबर. त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की बाबा काहीतरी करा, तर मी सुरुवातीलाच तुम्ही बघायला गेलं ते ए विंगचं फुटिंगचं काम चालू असताना सरांनी बुकिंग केलेलं. त्यांनी बिल्डिंगचं काम होताना पण बघितलं. कामाबद्दल तर काय तुमच्या प्रश्नच नाही, कारण तुम्ही जे बांधकाम जे केलेत आणि जे वीट जे वापरलेत, कारण आताचे बरेचसे लोक ते काय पण सिमेंट ब्लॉक जे वापरतात ते मला काही ते पसंत नाही. म्हणून मी तुमचं जे बांधकाम बघितलं ते बांधकाम मला फुल म्हणजे अतिशय चांगलं वाटलं. आणि ते बांधकाम कसं असतं, आपलं थंड राहतं. हा, आणि सिमेंट ब्लॉक थोडा गरम होतो आणि म्हणजे प्लास्टर वगैरे त्याला एकदम व्यवस्थित असं मला वाटलं. म्हटलं आपण हे करून टाकू. मग आता एवढं आता बघायला जातं वर्ष झालं. आमच्या सर्व्हिस चांगली वाटली. सर्व्हिस एकदम व्यवस्थित आम्हाला फार आवडली. कारण आम्ही ज्यावेळेला तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेला सहकार्य करत होता. पाकटेकर हे असं आहे, तुम्हाला समजा वॉश बेसिन कुठे पाहिजे किंवा तुमचं किचन कुठल्या दिशेला पाहिजे, जसं आम्हाला पाहिजे तसं तुम्ही आम्हाला जे करून दिलात. मग तुमचं फ्लॅट कसं झालंय? तुमच्या हिशोबाने झालंय का? माझ्या हिशोबाने तर बरेच चांगलं झालं, पण आज माझ्याकडे पूजा असल्या कारणाने माझी जी पाहुणे मंडळी जी आली होती त्यांनाही खूप पुष्कळ आवडलं की, आणि मेन म्हणजे बजेटमध्ये म्हणाले एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला हा जो फ्लॅट भेटला तर खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. बरोबर. आणि आपला प्रोजेक्टची कॉन्सेप्ट काय आहे की चाळ टाईप बिल्डिंग. कसं ज्यांना पत्रा चाळीमध्ये नकोय आणि बिल्डिंगचं बजेट नाहीये त्यांच्यासाठी आपलं बेसिकली प्रोजेक्ट अतिशय चांगला. आता टेरेस तुम्ही बघितलं किती मोठा टेरेस मिळतो? जबरदस्त मोठा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण समजा एखादा साखरपुडा किंवा एखादा वाढदिवस किंवा असं काही इव्हेंट करू शकतो. म्हणजे कुठलाही कार्यक्रम आपण करू शकतो आरामात. बाहेर जाण्याची काही गरज नाही. आणि इथली हवा पाणी वातावरण कसं वाटतं? पाणी वगैरे तर पाणी तर एकदम व्यवस्थित चांगलं आहे. हवामान तर एकदम फर्स्ट क्लास, म्हणजे गावच्या सारखं आहे, म्हणजे कोकणासारखंच म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. आणि नेरळ स्टेशन पासून तुम्हाला किती वेळ लागतो यायला? आम्हाला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतात नेरळहून चालत यायला. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमचा फ्लॅट तुम्हाला खूप आवडलेला आहे. एक मिनिट.
कारण मी पनवेलला गेलो होतो ना, ते पनवेलला मी म्हणजे बरेच म्हणजे इथून काहीतरी मला वाटतं रिक्षा पकडायची, तिकडून काहीतरी 25 रुपये होते. म्हणजे एकंदरीत तुमचे आता जे चालत त्याचे रिक्षाचे पैसे वाचले. बरोबर. मॅडम तुम्ही काय म्हणाल आपल्या फ्लॅट बद्दल? तुम्हाला आवडला फ्लॅट की नाही? हो, खूप छान, मस्त, मला खूप आवडला. किचन व्यवस्थित आहे? बरोबर, एकदम मस्त, छान आहे. ठीक आहे, आता आपण सरांचा फ्लॅट बघणारच आहोत. आपल्या ए विंग मध्ये सगळे सोल्ड आउट झालेले आणि हे ए विंगचं आज पोझिशन पण झालेलं आहे. बी विंगचं पण आता 2 महिन्यात पोझिशन होईल. आणि तुम्हाला पण कमीत कमी बजेटमध्ये चांगला फ्लॅट पाहिजे असेल तर आपल्या श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्सचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण मी त्यात दिलेले आहेत. याच्यामध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए विंग, बी विंग आणि सी विंगचं पण अपडेट देणार आहे आणि पाकटेकर सरांचा फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी शेवटी एरिया आणि प्राइसिंग सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला बघूया सरांचा फ्लॅट. समोर बघू शकता माथेरानचा चांगला व्ह्यू असा मिळतो. आणि आता अपडेट बघूया आपण. ए विंग तर कम्प्लीट झालेली आहे आणि त्याचं सगळं पोझिशन पण झालेलं आहे, लोक राहायला आलेले आहेत. बी विंगचं कलरिंगचं काम चालू आहे आणि बी विंगचं सुद्धा पोझिशन झालेलं आहे आणि सी विंगचं फुटिंगचं काम चालू आहे. बी विंगचं बघू शकता आउटर कलरचं काम चालू आहे. बी विंग मध्ये पण सुद्धा पोझिशन सुरू आहेत मित्रांनो. तुम्हाला पण तुमचा फ्लॅट परचेस करून तुम्ही पण फ्लॅटचं पोझिशन घेऊ शकता. बी विंगचा अपडेट आहे, बघू शकता इंटरनल काम सुद्धा कम्प्लीट होत आलेलं आहे. बी विंग मध्ये फ्लॅट पण अवेलेबल आहे. सी विंगची फुटिंगचं काम चालू आहे. सी विंगचं पण तुम्हाला बुक करायचं असेल तर आता फ्लॅट तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला तुमच्या पसंतीचं लोकेशन सी विंग मध्ये मिळून जाईल. आणि सी विंगचं फुटिंगचं काम पण सुरू झालेलं आहे. बघू शकता किती चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. सी विंग्स मध्ये सुद्धा तुम्ही बुकिंग करून चांगला पेमेंट टाइम सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. यानंतर बघूयात आपल्या पाकटेकर सरांचा फ्लॅट, त्यांचा फ्लॅट कसं झालाय ते बघूयात. आणि ए विंगचा आपला 11 फुटाचा पॅसेज आहे आणि हा पाकटेकर सरांचा फ्लॅट. हा 2 BHK 600चा एरिया आहे. तुम्ही पण आपल्याकडे 2 BHK 600चा एरिया परचेस करू शकता. आणि हा लिव्हिंग रूम आहे. बघू शकता किती मोठा असा लिव्हिंग रूम तुम्हाला आपल्या 2 BHK फ्लॅटमध्ये मिळतो. टाइल्स ची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता. कन्सिल्ड वायर फिटिंग मिळते, यात कन्सिल्ड प्लंबिंग फिटिंग मिळते आणि सिलिंगला तुम्हाला गोल्डन कलर मोल्डिंग करून मिळते मित्रांनो. मोठा असा लिव्हिंग रूम आहे आपला हा 2 BHKचा. ह्या बाजूने सुद्धा बघू शकता विंडोची पण साईज मोठी दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी. आणि आपला हा आता फर्स्ट बेडरूम 2 BHKचा. बेडरूमची पण साईज बघू शकता किती मोठा असा बेडरूम मिळतो. आणि विंडो सुद्धा तुम्हाला मोठी बेडरूम मध्ये सुद्धा मिळून जाते. सिलिंग मध्ये गोल्डन कलर मोल्डिंग, कन्सिल्ड वायर फिटिंग सगळं काही तुम्हाला आम्ही या फ्लॅट मध्ये करून मिळतात. आता बघूया सेकंड बेडरूम. सेकंड बेडरूम पण बघू शकता किती मोठा असा बेडरूम मिळतो. विंडोची पण साईज बघू शकता, कन्सिल्ड वायर फिटिंग, टाईल्सची पण क्वालिटी बघू शकता किती चांगले अशा टाईल्स तुम्हाला मिळून जातात. आणि सिलिंग मध्ये गोल्डन कलर मोल्डिंग. तर आता हा आपला सेकंड बेडरूम होता. आता बघूया किचन, वॉशरूम कलर बाथरूम. आणि किती मोठा असा किचन तुम्हाला मिळत आहे. ग्रीन मार्बलचं किचन, किचनला हाफ टाईल्स फक्त पाकटेकर सरांनी याच्यात एल टाईप किचन आणि डोर्स एक्स्ट्रा मध्ये त्यांनी लावून घेतलेले आहेत. आणि वरती मिळेल तुम्हाला कोटमाळा. इथे तुमचं काही सामान असेल ते आरामात इथे राहून जाईल. फ्रीजसाठी इथे पॉईंट दिलेले आहे. मध्ये मिळतं वॉश बेसिन, टॉयलेट बाथरूम सेपरेट मिळतात ह्यामध्ये. हा आहे बाथरूम. बाथरूमला फुल टाईल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्सर, शॉवर सगळे फिटिंग्स मिळून जातात. आणि हा टॉयलेट, टॉयलेटला सुद्धा फुल टाईल्स मिळतात. तर आपला हा आहे 600 एरिया 2 BHK. तुम्हाला सुद्धा आपल्याकडे फ्लॅट परचेस करायचा असेल तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. आपल्याकडे 2 BHK 1 BHK 1 RK अवेलेबल आहे. आपला हा प्रोजेक्ट नेरळ ईस्टला, पेशवाई रोडला, नेरळ रेल्वे स्टेशन पासून चालत वॉकेबल 10 ते 12 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. आपल्याकडे 1 RK 350चा एरिया मिळेल 7 लाखापर्यंत. 1 BHK 450चा एरिया मिळणार आहे 9 लाखापर्यंत. आणि 2 BHK 600चा एरिया मिळणार आहे 12 लाखापर्यंत मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना कमीत कमी बजेटमध्ये चांगला फ्लॅट परचेस करायचा असेल त्यांच्यासाठी चांगली ही अपॉर्च्युनिटी राहणार आहे. तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर, प्रोजेक्ट लोकेशन, प्रोजेक्ट रिलेटेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील.